नेहमीच मार्गदर्शन देता, युवकांसाठी नेहमीच आपलं दमदार योगदान असतं, असं मी रायगडचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेबांना विनंती करतो की आम्हाला मार्गदर्शन करावं. नाव्हा इथं आज पार्थ इंटरप्राइजेस आयोजित असे श्री विजेंद्र पाटील सरपंच नाव्हा सरपंच चषक इथं या मर्यादित षटकांचे सामन्याचं आज उद्घाटन होत आहे. या निमित्तानं इथं उपस्थित असलेले नाव्याचे माजी सरपंच चंद्रकांत भुईर, त्याचबरोबर हरेश म्हात्रे, आता ज्यांच्या नावानं हे आपण सामने भरवलेले आहेत ते माननीय श्री विजेंद्र तरुण तडफदार असे नावाचे सरपंच विजेंद्र पाटील, त्याचबरोबरीनं इथं उपस्थितलेले उपसरपंच राजेश म्हात्रे, सागर ठाकूर तोही माझे उपसरपंच आहे, हरिचंद आपल्या तुमच्या विजय घरत गव्हांचे उपसरपंच, पुन्हा आणखीन अमर म्हात्र्यांची मेजॉरिटी दिसते असतं, अमर म्हात्रे वाळचे उपसरपंच, स्टेजवर फार मोठमोठ्याने भरपूर नेते मंडळी आहे, आजी माझी सरपंच, आजी माझी ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर सर्व प्रतिष्ठित मंडळी, आमच्या बहादूर महिला भगिनी आणि क्रिकेटच्या दृष्टीनं अतिशय आवडीनं आणि मनापासून भाग घेणारे सर्व तरुण आमचे खेळाडू, क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, पंच आणि नावाखाडी आणि परिसरातील सर्व उपस्थित बंधूंनो आणि भगिनींनो, मला अतिशय आनंद होत आहे. आता मध्यंतरी मी गेल्या 2-3 वर्षामध्ये 2-3 वेळा इथं आलो, पण यावर्षी सरपंच आपले विजेंद्र पाटील झाल्यापासून या ग्राउंडचाही नूर पालटलेला आहे. ग्राउंडनं सुद्धा काट टाकलेली आहे आणि अतिशय शांत सुंदर झालेलं आहे. शांत अशा रात्रीच्या संध्याकाळच्या वेळेला भरपूर अगदी लाईटमध्ये प्रसन्न वातावरणात आज हे सामने भरवले जात आहेत. मग अशी निवेदकांनी सांगितल्याप्रमाणे की आता जो आपला बँडचा जो पथक त्यांनी जे अतिशय सुंदर असं हे त्यांनी वाद्य वाजवली आणि त्याच्यामुळे सर्वांना अगदी जागृत केलेलं आहे, अंगात उत्साह भरलेला आहे. आपलं सरपंच आता नाव्याचे विजेंद्र पाटील हे जशा रीतीनं तरुण तडफदार आहेत आणि त्यांचा उत्साह जो आहे कामाचा तो अतिशय दांडगा आहे. त्याच्यामुळं इतक्या वर्षात आम्हाला असा तरुण तडफदार आणि दांडगा उत्साही सरपंच सापडला नव्हता. हरेश म्हात्रे जरी असले तरी ते पण जरा थोडे जराशे 10 वर्षांनी 15 वर्षांनी मोठे असतील. बाकी आमचे सर्व सिनियर लोक झालेले आहेत आणि साधारणतः हा उत्साही तरुण सरपंच आणि त्यामुळं आपल्या सर्वांनाच अंगात उत्साह आला आहे आणि मला वाटतं आमच्यासारखे 70 वर्षाचे लोकसुद्धा तरुण झालेले आहेत त्याच्यामुळं. हे आता तुमचा सगळ्यांचा उत्साह पाहून आम्हालाही तसं वाटलं आहे. खरं तर आता हा विजेंद्र पाटलांचा एक कामाची स्टाईल वेगळी आहे. खरं तर आम्ही आपल्या पहिल्यांदा निवडणूक लागल्यानंतर सरपंचचं पद कुणाला द्यावं म्हणून आमच्या पुढं थोडंसं झालं होतं, कुणाला उमेदवारी द्यावी म्हणून. आमचा एक तरुण जरा थोडक्यात जरासा मिस्टेक म्हणजे कागदपत्राच्या याच्यामधून तो थोडासा बाद झाला आणि त्यानंतरसुद्धा पण आपण म्हणतो की त्यानंतरसुद्धा आम्हाला एक चांगला असा उमेदवार मिळाला आणि आपला हा सरपंच जो आहे हा नावाखाडीच्या गावाच्या विकासाकरता अहोरात्र लक्ष देऊन आहे आणि त्याच्याबरोबरनं सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहे. जे इथं आमच्याकडं आता फक्त एक पक्ष आपला भाजप म्हणजे भाजप इतक्यापुरतं न राहताना आपल्याला सर्वांना बरोबर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा जे आपल्याबरोबर येतील त्यांना सगळ्यांना, विरोधकांनाही बरोबर घेऊन आम्ही जातो. आता त्यांना काय नाईलाज आहे, त्यांना आपल्याजवळ काय बरं वाटत नाहीत, त्याला आपला इलाज नाही आहे. आम्ही पहिल्यांदा निवडणूक झाली, चांगल्या 70-75% मतं घेऊन विजेंद्र पाटील विजयी झाले. आपले इतर सदस्य आहेत उपसरपंच बाकी सदस्य तेही विजयी झाले. मग आम्ही सांगितलं जाऊ दे आता निवडणूक होऊन गेली, आता याच्यापुढे राजकारण नको, एकत्र येऊया आणि काम करूया. पण नाही, काही कारण आपलं विरोधासाठी विरोध करायचा असतो त्याप्रमाणे ते बाजूला राहिले, त्यांची मर्जी, आपल्याला काही नाही, आपल्याला आपल्या बरोबर येतील
ते आपले, आपल्या बरोबर येणारे सर्व आपले. आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या वेळी निवडणूक, इतरच्या वेळेला राजकारण न करताना सर्वांना बरोबर घेणं, असा सरपंच त्याची सर्व टीम जी आहे आपल्या सरपंचाची ती चांगली साथ देते, गावकरी चांगली साथ देतात आणि त्याच्यामुळं भगिनी आमच्या चांगल्या साथ देतात. आणि त्याच्यामुळं एक विजेंद्र पाटील जे आहेत हे आता नेहमी विजयी होत राहणार, त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही आहे. आपण सर्वांनी नावेकरांनी, खाडीवाल्यांनी आणि सर्वांनी त्याला प्रेम दिलं, यापुढेही प्रेम द्यावं. आणि तशा दृष्टीनं आपल्याला अशाच प्रकारचे अनेक खेळ सामने व्हावेत, अनेक कार्यक्रम व्हावेत. आणि त्यावेळेला आपण सांगाल त्याप्रमाणे, माझ्याप्रमाणे तुम्ही नाही, तुमच्याप्रमाणे मी वागणार आहे. आणि म्हणून आपण सांगाल त्यावेळेला मी इथे येईन आणि पाहिजे ती मदत करू, इतकं तुम्हाला आश्वासन देतो. आणि खेळ चांगले सामने चांगले रंगतील याची खात्री आहे मला. आमचे तरुण मित्र आता खेळ आपल्याला दाखवत आहेत. तर ह्या खेळाला, ह्या सामन्यांना जे पहिला नंबर जो आहे त्याला मालिकेवर 1 लाखाचा आहे, नंतर 50,000 आहे, 25,000 आहे, अशी रोज एक सायकल आहे. म्हणजे विविध प्रकारची भरपूर बक्षिसं ठेवलेली आहेत. ही बक्षिसं येण्याकरता नक्कीच आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळेल. मी सर्व खेळाडूंना, भाग घेणाऱ्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. तुम्ही विजयी व्हा, चांगला खेळ दाखवा आणि आमचे प्रेक्षकसुद्धा तुम्हाला चांगली दाद देतील. म्हणून ह्या सामन्यांच्या दृष्टीनं सर्वांचं अभिनंदन करून तुम्हाला शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर